नमस्कार, नंदादीप आय हॉस्पिटलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ड्रायनेस म्हणजे डोळ्यातला कोरडेपणा याच्याबद्दल बोलणार आहोत। सध्याला ड्रायनेस हा फार वाढत आहे। कशामुळे? तर स्क्रीनमुळे। कम्प्युटर, टॅबलेट, मोबाईल, टीव्ही याचं जे एक्सपोजर आहे ते फक्त मोठ्या माणसांमध्येच नाही तर लहान मुलांमध्ये पण वाढलेलं आहे आफ्टर कोविड, आणि त्यांना त्याच्यापासून लांब नेणं म्हणजे फार मुश्किल आहे। आता याच्यामध्ये जो कम्प्युटर विजन सिंड्रोम आहे, जो जनरली आपल्याला IT वर्कर्समध्ये दिसतो किंवा जे लोक 8 ते 10 तास कंटिन्युअसली काम करतायत बरीच काही वर्ष, तर त्यांच्यामध्ये त्यांच्या टीयर्समध्ये डिस्टर्बन्स येतो आणि त्यांना ड्रायनेस होतो। हा ड्रायनेस माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर म्हणजे अतिशय जास्त प्रमाणात पण होऊ शकतो। त्याच्यासोबत सिव्हिअर ड्रायनेस, इरिव्हर्सिबल कॉजेस असणारे बरेच सारे स्पेशलाइज्ड डिसीजेस आहेत, जसं SJS, TEN, OCP, सिव्हिअर व्हायरल इन्फेक्शन, आणि याच्यामुळे जे इरिव्हर्सिबल कॉजेस आहेत तर त्याचीही ट्रीटमेंट आपल्यामध्ये होते। आणि त्याच्यामध्ये ड्रायनेसमध्ये काही रिव्हर्सिबल कॉजेस आहे, जसं काही रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे संधिवात किंवा इतर काही आजार ज्याच्यामध्ये तुमच्या डोळ्यातलं पाणी सुकून जातं, आणि त्याच्यासाठी काही स्पेशलाइज आय ड्रॉप लागतात। काही ड्रॉप्स आपल्याला फॉरेनमधूनही मागवावे लागतात, तर त्याची सगळी तरतूद आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये करून ठेवलेली आहे। त्याच्यासोबत जे ड्रायनेससाठी स्पेशलाइज ट्रीटमेंट असेल, हॉट फोमेंटेशन, लीड मसाज, ज्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूबच्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। त्याच्यासोबत ज्या इतर स्पेशलाइज ट्रीटमेंट आहे जसं IPL, हेही आपल्याकडे अवेलेबल आहे। ड्रायनेसचं इन टोटो सगळं इन्व्हेस्टिगेशन व्यवस्थित करून आपल्याला त्याचं प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी लागणाऱ्या स्पेशलाइज टेस्ट, शर्मर टेस्ट, मेबोस्कोपी, SBM, कॉर्नियल स्टेनिंग, सगळ्या टाईपच्या टेस्टही आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या डोळ्यात कोरडेपणा वाटत असेल, ड्रायनेस वाटत असेल, तुम्ही नॉर्मल IT वर्करही असेल जे खूप वर्षापासून काम करताय, तर एकदा येऊन तुम्ही तुमचे डोळे चेक करा, म्हणजे आम्ही तुम्हाला मॅक्झिमम हेल्प करू शकू। ठीक आहे, थँक्यू।